कुणाला सोडत नाही, मग तो कुणीही असू द्या. बंदुकीचा बंदूक कशी आली? त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याकडे बंदूक नव्हती. ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बाबा कोण बंदूक कुणाची. मला मला माहित नाही, पण एक सांगतो, ज्याची बंदूक आहे तो बंदूकवाला सांगणार आहे. मी ते नव्हतं तर मी काय सांगणार. गणपत जगताप त्यांची लायसन आहे, त्याचं मी चौकशी केली. माझा ऐका, माझा बारका भाऊ आहे, तो ॲक्च्युली समाजकार्य करतो किंवा शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो. तो त्याचे मित्रमंडळी आहेत किंवा कोण कुठं गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले. तो गेला होता त्यांच्याबरोबर, मग आता आम्हाला कळलेलं आहे. आणि ती घटना घडली तर त्याच्या काय लायसन नाही आहे किंवा त्या काय वस्तू नाही आहे. आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याची काय असेल ती पुंगळी वगैरे, ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना. नाही सांगतो ना, असं काही नाही. मी हे बघा, कुणी कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे. मी इथं आलोय, मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची, मी आलोय. हा बघा, कोण कुठं जातो, कोण काय खावा, कोणी काय प्यावं, हे आपण, माझा काय अधिकार आहे बोलायचा. तो माझा भाऊ आहे, मान्य आहे, ऐका ना, तो माझा भाऊ आहे. त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना, आपण त्याच्यामध्ये नाही. मी मांडेकर साहेब, ही घटना घडली सोमवारी रात्री, त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते? त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का? मी सांगतो, ती घटना घडली, ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो, ती सगळी फिरत असतात. ते आले, घरी आल्यानंतर मला काहीच माहीत नाही. मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवडीची दयनीय अवस्था होती. ते रिपेरिंगचं आमचं काम चालू होतं. मला त्या कामावर जायचं होतं. मी तिकडे कामावर गेलो. आम्ही सगळी मंडळी, ते गणपती जगताप ही पण तिथं होती माझ्याबरोबर. आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, काम चालू केलं. आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं घडलं. नाही सांगितलं. मला जे काही कळलं ते पोलिसांकडून पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालं हे सांगितलं का, की त्या रात्री हे झालं? मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय, तिथं तुमचा भाऊ होता, एवढं आहे. काय गुन्हा घडला? तिथं फायर झाली आणि बहुतेक तुमचा भाऊ होता. साहेब, तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजितदादांनी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून. हे बघा, माझा दडपणाचं मी दबाव आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही. आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय, मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवट नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो. जे नेते सकाळी 7 वाजता उठतात आणि रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात, त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून त्यांनी चूक नाही ना केली. शेवट आम्ही ठरवलं पाहिजे कसं वागायचं ते. आणि ऐका, माझं स्पष्ट म्हणणे, मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे, कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य आहे. अजितदादांशी तुमचं बोलणं झाले काय? नाही, या विषय नाही. कारण दादांचा वाढदिवस होता, त्यावेळी दादा दिवसभर बिझी होते. मी शुभेच्छा पण करत येणार होतो, परंतु मी बाकी तुमच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी. माझी काली चर्चा झाली नाही. या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते, तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला? ऐका ना साहेब, मी हेच सांगतो, जर जखमी असेल तर कारवाई होईल ना, तुमच्या तपासात पुढे येईल ना, अधिकारी तपास करतील. त्या स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का? नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री, कुठं काही नाही. का लागले गुन्हा दाखल व्हायला? आता मला काय माहिती. जर ऐका ना, फिर्यादी जर पुढे येऊन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना. तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही, PI पण जाऊ शकत नाही. पोलीस झाल्या तिथं गेले होते, त्यांनी त्या नर्तिकांचे नाही नाव माहित. पण रेकॉर्ड केले की इथं काही घडलं नाही. मग ऐका ना साहेब, मग तो त्यांचा विषय, तपास कार्य त्यांचं, ऐका, तो त्यांचं तपास कार्य आहे, त्यांचं त्यांना माहिती. मला याबद्दल काही माहित नाही. तुमचं भावाशी काही बोलणं झालं का? का गेली होती ती? नाही, रात्री मी बघा